Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. खास तुमच्यासाठी द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे स्टार्ट केलेलं आहे. सो स्टुडंट, दिस इज इक्वेशन नंबर 7, एक्झाम्पल नंबर 7 इन युअर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हे आज 7वं उदाहरण. मोठ्या संख्या आहेत, पाहून घाबरून जाऊ नका. 99x + 100y 1y 499 101x 99y 501. पहिली स्टेप करून घ्यायची. पहिली इक्वेशन नंबर 1 कोणतं ते लिहून घेऊया. याला काय दिलं आपण? इक्वेशन नंबर 1. त्यानंतर जे पुढचं आहे ते काय आहे? इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 असं डिनोट केलं. ठीक आहे, दिस इज 5. आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल बाळांनो, याचा जो 99 हा जो कोइफिशियंट आहे तो याचा कोइफिशियंट आहे आणि याचा 101 हा कोइफिशियंट आहे तो याचा आहे. म्हणजे एक्सचा जो 99 आहे तो वायचा कोइफिशियंट आहे. हे दोघांचे कोइफिशियंट सेम आहे, या दोघांचे कोइफिशियंट सेम आहे. मग अशा केसमध्ये ज्यावेळेस याचा कोइफिशियंट दुसऱ्याचा काय असतो? व्हेरिएबल कोइफिशियंट असतो. एक्सचा कोइफिशियंट हा वायचा कोइफिशियंट आहे. असं जर उदाहरणामध्ये असेल म्हणजे सेम संख्या 99 101 101 91 अशा प्रकारचं उदाहरण जर पेपरमध्ये तुम्हाला आलं, मग आता इथे कुठली संख्या 55 दिलं, इथे 100 दिलं, इथे 100 दिलं, इथे 55 दिलं, अशा पद्धतीचं जर उदाहरण तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर अशा वेळेस डायरेक्ट काय करायचं? इक्वेशन नंबर 1 + 2 करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे. सो हिअर वी हॅव टू डू इक्वेशन नंबर 1 + 2. दोघांची ॲडिशन करणार आहे. दोन्ही इक्वेशन लिहून घेऊया छानपैकी. त्यांची काय करायची? आपल्याला प्लस करायची आहे. आता दोघांची ॲडिशन सेम येणार आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं प्लस केल्यानंतर 9 + 1 10 कॅरी ओव्हर 1 9 + 1 10 कॅरी ओव्हर 1 1 + 1 2. याची 99 मध्ये 101 मिळवल्यानंतर 200x आलं. याचं पण सेम येणार आहे, 200y येणार आहे. आणि याचं किती येते बघा? 9 + 1 10 9 + 1 10 आणि 5 + 5 10. सो 1000. आता काय आलं बघा, लक्षात घ्या तुम्ही. 200x + 200y = 1000. आता हे कॅल्क्युलेशनला थोडं अवघड जाईल म्हणून सोपं कॅल्क्युलेशन काय होईल? हा 200 काय करूया आपण? इथे कॉमन काढूया. काढला कॉमन, 200 कॉमन काढूया. मग इथं उरला काय? हा याला ब्रॅकेटमध्ये लिहूया. ठीक आहे, हा उरलेला एक्स आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहिला. हा प्लस ॲज इट इज लिहिला. इथे उरला काय तुमचा? वाय, याला पण ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आणि इथे काय लिहिलं तुमचं? 1000. का? आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून. ठीक आहे, मग आता एक्स + वाय इथे लिहून घेतला. हा 1000 पण इथे लिहून घेतला. हा 200 जो आहे, हा 200 इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे काय आहे? मल्टिप्लायचं चिन्ह आहे. हा 200 जो आहे. आता अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर आपल्याला एक करायचं असतं, पहिल्यांदा प्लस करायचं असतं आणि परत त्याचंच काय करायचं असतं? मायनस करायचं असतं. मग आता परत काय करणार आपण? इक्वेशन नंबर 1 - 2 पण करणार आहोत. एकदा काय केलं आपण? 1 + 2 केलं आणि आता आपल्याला 1 - 2 इथे करावं लागणार आहे त्याच इक्वेशनचं. चला फटाफट लिहून घेऊया. काय आहे? 99x + 101y = 499. परत त्याच्या खाली 101x + 99y = 501. आता मायनस जर इथे करायचं असेल, इथे आपल्याला काय करायचं? मायनस. तर आपण काय करत असतो? चिन्ह बदलत असतो. इथे हा +100 आहे, याचा मायनस होईल, याचा मायनस होईल, याचा पण काय होईल? तुमचा मायनस होणार आहे. मग आता बघा 101 हे हा प्लस आणि हा मायनस. मग काय होणार आहे? प्लस मायनस होणार आहे. इथं चिन्ह काय आहे तुमचं? प्लस आहे, इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे. हे चिन्ह गृहीत धरणार आहे आपण, इथले चिन्ह नाही. या प्लस आणि मायनसचा काय झाला? मायनस. मग 101 मधून 99 गेले. 99 100 101 किती उरले तुमचे? 2 उरले इथे. हां, 2x राहिलेले आहे. पण चिन्ह काय देणार तुम्ही? मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून इथे -2x आलेलं आहे. ठीक आहे. हां, मग आता इथे 101 मधून 99 गेले. काय उरले तुमचे? 101 मधून 99 परत 2y उरले, पण +2y उरले. कारण का? मोठ्या संख्येचं चिन्ह इथे 101चं चिन्ह काय आहे? प्लस आहे म्हणून. त्यानंतर इथे 501 मोठा आहे. मग 501 मधून 499 500 501 म्हणजे इथे पण काय आले तुमचे? 2 आलेले आहे. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या ही याचं चिन्ह मायनस आहे म्हणून इथे मायनस आलं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तीनही ठिकाणी 2 काय आहे? कॉमन आहे. म्हणून आपण इथे काय करूया? 2 कॉमन काढूया. 2 कॉमन काढल्यानंतर इथे काय राहील तुमचं? बघा -x राहिला इथे मध्ये, प्लस
इथे y राहिला आणि इथे काय राहिला तुमचा -2 ॲज इट इज ठेवला. हा 2 का बरं कॉमन काढला आपल्याला कट करण्यासाठी. ठीक आहे. सो -x + y = -2. हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे, इथे जाताना डिव्हाइडला होईल. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. सो -x + y = -1 हे आपल्याला नवीन एक इक्वेशन इथे मिळालेलं आहे. सो स्टुडंट आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालेलं आहे. या इक्वेशनला आपण आता हा 3 झाला ना, याला 4 नाव देऊया. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं इक्वेशन नंबर 3 आणि 4. इक्वेशन नंबर 3 and 4 याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, प्लस मायनस. मग आता ते जवळ आणूया आपण. इक्वेशन नंबर 3 काय आहे, x + y = 5 आणि दुसरं काय आहे -x + y = -1. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर बघा, हा x पण कॅन्सल होईल, y पण काय होईल तुमचा कॅन्सल हा होऊ शकतो. मग आता आपण काय करणार, पहिले इक्वेशन नंबर 1 + 2 केलं तर x कॅन्सल होईल आणि आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. मग आपण काय करूया आता इथे इक्वेशन नंबर 3 + 4 अशा पद्धतीने इथे करून घेऊया. मग 3 हाच आहे. परत एकदा ही लिहून घेऊया, x + y. इथे फक्त समजण्यासाठी तुम्हाला मी परत एकदा इथे लिहून दाखवलं कम्पेअर करून. x + y = 5 आणि इथे -x + y = -1. आता इथे प्लस करायचं म्हणजे चिन्ह बदलायची गरज नाही. हा काय होईल, डायरेक्ट कॅन्सल होईल. y चा 2y होणार आहे आणि 5 - 1 काय होणार आहे तुमचा 4 होणार आहे. सो अशा पद्धतीने इथे 2y = 4 मिळाला. मग y = काय मिळणार आहे, 4. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 म्हणजे y ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे. y = 2 म्हणजे y ची किंमत काय मिळाली, 2 मिळाली. आता ही y = 2 आपण इक्वेशन 3 मध्ये ही किंमत टाकूया म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल. ओके, पुट. आता तुम्ही म्हणाल कोणत्या इक्वेशनमध्ये, आता एवढ्या मोठ्या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, आपल्या कॅल्क्युलेशनला थोडं हार्ड जाणार आहे. मग सोपं इक्वेशन कोणतं आहे, 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये तुम्ही टाकायचं आहे. ठीक आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ y = 2 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूया. मग 3 इक्वेशन लिहून घेऊया. 3 इक्वेशन काय आहे, x + y = 5. चला किंमत टाकूया, y = 2. ठीक आहे. x ॲज इट इज, y ची किंमत काय टाकली आपण, त्यांनी काय सांगितली आपल्याला इथे y = 2 टाकून घेतली. इथे 5 ॲज इट इज. ठीक आहे. मग आता काय करायचं, x ची व्हॅल्यू फाइंड करायची ना तुम्हाला. मग x ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, संख्या एका साईडला नेणार. ही +2 आहे, इकडे जाताना -2 होईल आणि x = 5 मधून 2 गेले 3 उरले. सो अशा पद्धतीने आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळाली आणि y ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. लास्ट आन्सर काय येणार आहे, सोल्युशन ऑफ द इक्वेशन = what, x = 3 आणि y = 2. अशा पद्धतीने ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचा आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे. अशा पद्धतीचं उदाहरण एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं. जे उत्तर येईल त्याचं पण परत काय करायचं, प्लस किंवा मायनस करायचं. झालं आन्सर. ठीक आहे. चला बघूया लास्ट उदाहरण या प्रॅक्टिस सेटमध्ये. सो स्टुडंट, दिस इज लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 1.1. 1.1 मधलं हे शेवटचं उदाहरण आहे. याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट संपणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर मी होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स देणार आहे. ते तुम्हाला सोडवता येतं की नाही जरा ट्राय करा आणि आन्सर मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सो आपण पहिली स्टेप करणार आहोत. इक्वेशन नंबर 1 कोणतं आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 अशा पद्धतीचं डिनोट करणार आहोत. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर पुढचं जे पुढचं आहे इक्वेशन, त्याला 2 नाव देणार आहोत. ठीक आहे. पहिली स्टेप तर सगळ्यांना जमणार आहे. आता एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्यांना जमेल. आता ह्या उदाहरणाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला, 49 इथे आहे, तो याचा कोइफिशियंट आला. हा 57 इथे y, तो एक्सचा कोइफिशियंट. म्हणजे काय केलं, आदला बदल. सहगुणकांची काय झाली इथे, आदला बदल इथे झालेला आहे. मग अशा प्रकारचं उदाहरण असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं, एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं. जे इक्वेशन तयार होईल परत त्याचं प्लस मायनस करायचं, आन्सर मिळणार. मग आता आपण पहिले इक्वेशन नंबर 1 + 2 करून घेणार आहोत. चला इक्वेशन नंबर 1 फटाफट लिहून घेऊया आणि 2 पण लिहून घेऊया आणि त्यांची ॲडिशन करूया. तुम्ही पण माझ्यासोबत नोट डाऊन करू शकतात. आता प्लस करायला काही चिन्ह बदलत नाही, त्याच्यामुळे प्लस करून घेऊया. 9 + 7 = 16, कॅरी ओव्हर 1. 5 + 5 = 10. 106 मायनस साईन ॲज इट इज. यांची पण ॲडिशन केली. 106
वाय येणार आहे आणि यांची ॲडिशन केल्यावर 2 2 + 4 7 आणि 5 12 2 आणि 2 4 424 येणार आहे. मग आता याच्यामध्ये काय करणार आपण 106 काय करणार कॉमन काढणार आहे. ही इथे एकदा इथे एकदा त्याच्याऐवजी आपण एकदाच लिहिणार आहे. उरलं काय मग इथे एक्स उरला हा मायनस चिन्ह असंच असेल या इथे 106 ऑलरेडी कॉमन गेलं इथे काय उरलं वाय आणि इज इक्वल टू 424. कशासाठी कॉमन काढतो का आपलं कॅल्क्युलेशन सोपं व्हायला पाहिजे. या 106ने 424ला काय करतो असतो आपण भाग देत असतो. ओके सो आता काय झालं इथे देअरफोर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 424 हा 106 ने मल्टिप्लायला होता. काय होतं इथे कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइडला गेला आणि जर तुम्ही 106चा जर टेबल घेतला तर त्याच्या टेबलमध्ये 424 येतोय. किती नंबरला असेल जर आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं 106 × 4 केलं 6 4 जा 24 येतं आणि 4 1 जा 4. सो 4 नंबरला 106 गुणिले जर 4 केलं 106च्या पाड्यामध्ये 4 नंबरला काय येतं तुमचं 424 येते. म्हणून एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं आणि ह्या इक्वेशनला आपण आता नाव दिलेलं आहे इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता प्लस आता आपण इक्वेशन नंबर 1 + 2 केल्यानंतर हे आन्सर मिळालं. आता 1 - 2 मिळाल्यानंतर काय मिळतं ते बघूया. चला 1 आणि 2चं मायनस फटाफट करून घेऊया. 49x - 57y इज इक्वल टू 172 आणि 57x - 49y इज इक्वल टू 252. तर आता आपल्याला एकदा प्लस केलेलं आहे. आता काय करणार आहे आपण एकदा मायनस करणार आहोत आणि मायनस करायचं म्हणजे चिन्ह बदलायचे. याचं मायनस झालं याचं प्लसचं मायनस झालं याचं पण काय झालं मायनस झालं. मग आता 49 मधून 57 जात नाही मग 57 मधून आपण 49 वजा करणार. किती येणार आहे तुमचं 57 मधून 49 8 उरले 8 एक्स आलेले आहे. चिन्ह मात्र आपण मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती 57 चिन्ह मायनस आहे म्हणून इथे मायनस साईन येणार आहे. त्यानंतर सेम इथे पण 57 मधून 49 गेले तुमचे 8 वाय उरणार आहे. चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या 57 आहे म्हणून इथे मायनस आणि 252 मधून 172 म्हणजे 172 छोटी संख्या आहे ही मोठी याच्यातून ही जाणार नाही म्हणजे ह्याच्यातून ही वजा करावे लागणार आहे. किती उरले तुमचे 80 उरले. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -80. ठीक आहे. आता आपण इथे 8 कॉमन काढूया. 8 जर कॉमन काढला तर इथे उरेल काय तुमचा -x मायनस इथे y आणि इथे 80 -80 ॲज इट इज. ठीक आहे. हा 8 कावर कॉमन काढायचा आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. सो -x - y इज इक्वल टू -80. हा 8 इकडे मल्टिप्लायला होता इकडे जाताना काय करायचं फक्त डिवाइडला करायचा. सो 8 1 जा 8 8 0 जा 0. मग आपल्याला एक नवीन इक्वेशन आता मिळालेलं आहे. काय मिळालं -x - y इज इक्वल टू 10. आता याला 3 नाव दिलं आपण याला देणार आहोत 4 नाव. मग आता हे नवीन इक्वेशन मिळाल्यानंतर आपण त्यांना जवळ घेऊया आणि कम्पेअर करून बघूया. आता हे पेपरला लिहायची गरज नाही पण मी तुम्हाला समजावून सांगते की हे जर आपण असे जवळ घेतले आणि हे जर कम्पेअर केले तर तुमच्या असं लक्षात येईल की x काय होतंय कट होतंय. म्हणजे जर प्लस केलं आपण तर काय होतं +x - x कट होतंय. म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला या इक्वेशन नंबर 3 आणि 4ची इथे ॲडिशन करावी लागणार आहे. इक्वेशन 3 + 4 करावं लागणार आहे. मग 3 नंबरचं इक्वेशन काय आहे हे काय तुमच्या समोर आहे x - y इज इक्वल टू 4 आणि 4 नंबरचं काय आहे -x - y इज इक्वल टू 10 -10 आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 3 आणि 4चे आपण ॲडिशन करतोय. मग आता ॲडिशन करत्या वेळेस हे प्लस -x कॅन्सल झाले. इथे -2y आले तुमचे आणि इथे काय आलं तुमचं 10 मधून 4 गेले किती उरले तुमचे 6 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या -10 आहे तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून इथे मायनस आलं. ठीक आहे. 2 मायनस असेल मग काय होतं मायनस बिकम प्लस. हे दोन्ही मायनस चिन्ह काय होत असतात नेहमी निघून जात असतात. मग आता हा इकडे 2 काय आहे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना डिवाइडला करूया. y इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 1 जा 2 2 3 जा 6. सो इथे y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे y इज इक्वल टू 3. आता ही किंमत कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकूया 3 मध्ये टाकून घेऊया म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल. पुट the value y is equal to 3 in equation number 3 मध्ये टाकूया. 3 नंबरचं इक्वेशन काय लिहून घेऊया x - y is equal to 4. आता याच्यात y ची किंमत टाकूया x - y ची किंमत काय तुमची 3 टाकूया. हां टाकली 4. therefore x is equal to 4. हा -3 होता इकडे जाताना +3 झाला x is equal to 7. सो अशा पद्धतीने काय मिळालं आपल्याला इथे
सोल्युशन ऑफ इक्वेशन काय मिळालेलं आहे, x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 3 हे मिळालेलं आहे. एवढं मोठं उदाहरण होतं, घाबरायचं काही काम नाही, खूप सिंपल होतं. चला भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.